मुंबईच्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसे यांच्या युतीला मोठा धक्का बसला आहे। या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला एकही जागा जिंकता आली नाही। याच पार्श्वभूमीवर बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंवर बेस्टचे नुकसान केल्याचा गंभीर आरोप केला आहे। तर भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला असा टोला लगावला आहे। याशिवाय उमेश सारंग प्रकरणावरून उद्धव ठाकरे त्यांना शिक्षा देणार का यावर चर्चा तापली आहे। चला जाणून घेऊया या सगळ्या घडामोडींचा तपशील आणि त्यामागील राजकीय नाट्य आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोलेमेच। मुंबईची बेस्ट ही केवळ वाहतूक सेवा नाही तर ती मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। बेस्ट कर्मचारी पतपेढीची निवडणूक ही राजकीय दृष्ट्या अतिशय महत्त्वाची मानली जाते, कारण ती मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसी निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते। यंदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांनी एकत्र येऊन उत्कर्ष पॅनल स्थापन केले होते, पण या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला। याचवेळी उमेश सारंग यांच्यावर लावण्यात आलेल्या खंडणीच्या आरोपांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या आहेत। या सगळ्या घडामोडींमुळे महायुती आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे। ऑगस्ट 2025 मध्ये झालेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्या उत्कर्ष पॅनलला 21 पैकी एकही जागा जिंकता आली नाही। बेस्ट वर्कर्स युनियनचे नेते शशांक राव यांच्या पॅनलचे सर्व जागा जिंकत बाजी मारली। या पराभवाने ठाकरे बंधूंच्या युतीच्या ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले। ते म्हणाले, ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी बेस्टचे नुकसान केले। त्यांनी कामगारांविरुद्ध धोरणे राबवली आणि बेस्टची आर्थिक स्थिती ढासळली। दुसरीकडे भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरेंवर टीका करताना म्हटले, फक्त आरोप करणाऱ्यांना संस्था उभी करता येत नाही। ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला आहे। त्यांनी पुढे असेही सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटीचे पैसे 7,500 वाढवले, ज्यामुळे कामगारांमध्ये समाधान आहे। उमेश सारंग प्रकरणानेही या वादाला तोंड फोडले आहे। सारंग जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटचे माजी कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर खंडणी आणि धमकीची आरोप आहेत। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोमणा मारत म्हटले, खंडणीखोरांचा सरदार कोण आहे हे जनतेला माहीत आहे। यावर उद्धव ठाकरे यांनी अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही। सारंग यांना पक्षातून निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे, पण ठाकरे त्यांना शिक्षा देणार का याबाबत प्रश्न कायम आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांची युती बेस्ट निवडणुकीत का फेल ठरली याची अनेक कारणे समोर येत आहे। सर्वप्रथम कार्यकर्त्यांमधील असमन्वय। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली असली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वयाचा अभाव होता। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये ऐतिहासिक वैमनस्य आहे, ज्यामुळे संयुक्त प्रचारात अडथळे आले। मग बेस्ट कामगारांमधील नाराजी। बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये ठाकरेंच्या नेतृत्वाबद्दल नाराजी होती। शशांक राव यांनी कामगारांच्या प्रश्नांना हात घालत त्यांचा विश्वास जिंकला, तर ठाकरे मनसे युतीला त्यांचे समर्थन मिळाले नाही। मग मर्यादित प्रभाव। मनसेचा प्रभाव मुंबई आणि ठाण्यासारख्या भागांपुरता मर्यादित आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटला मराठी मतांबरोबरच इतर समाजांचे समर्थन अपयश आले। मग राजकीय रणनीतीचा अभाव। युतीने निवडणुकींसाठी ठोस रणनीती आखली नाही। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी युतीने राजकीय मुद्द्यांवर जास्त भर दिला, ज्यामुळे कामगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला। मग महायुतीची आघाडी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या महायुतीने बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक लाभ जाहीर केले, ज्यामुळे कामगारांचा कल त्यांच्याकडे वळला। या पराभवामुळे आगामी बीएमसी निवडणुकीत ठाकरे मनसे युतीच्या भवितव्याबाबत शंका निर्माण झाली आहे। संजय राऊत यांनी युती कायम राहील असे सांगितले असले तरी कार्यकर्त्यांमधील उत्साह कमी झाल्याचे दिसत आहे। संजय राऊत यांनी महायुतीवर पलटवार करताना म्हटले, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मतं नक्कीच वळवली असतील, नाहीतर आम्ही कसे जिंकू नाही। यावर अजित पवार यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले, आम्ही जिंकलो कारण आमच्या पॅनलने लोकांना समजून घेतले आणि त्यांच्या हितांसाठी कामं केली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना सांगितले, बेस्टला सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। बेस्टच्या निवडणुकीतील पराभवाने ठाकरे बंधूंसमोर आगामी बीएमसी निवडणुकीचे मोठे आव्हान आहे।
बेस्टच्या आर्थिक नुकसानीमुळे बस सेवांवर परिणाम होत आहे आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याची गरज आहे। याशिवाय उमेश सारंग प्रकरणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटच्या प्रतिमेला धक्का बसला आहे। उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी कठोर पावले उचलली नाहीत तर पक्षाची विश्वासार्हता धोक्यात येऊ शकते। बेस्ट कर्मचारी पतपिढीच्या निवडणुकीत ठाकरे मनसे युतीचा पराभव आणि उमेश सारंग प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवली आहे। शशांक राव आणि प्रसाद लाड यांच्या टीकेने उद्धव ठाकरेंवर दबाव वाढवला आहे तर महायुतीने कामगारांचा विश्वास जिंकण्यात यश मिळवले आहे। ठाकरे बंधूंची युती बीएमसी निवडणुकीत यशस्वी होईल का की हा पराभव त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे हे येणारा काळच ठरवेल। तोपर्यंत मुंबईकरांनी सुरक्षित राहावे आणि आमच्यासोबत जोडले राहावे। बाकी तुमचं काय मत आहे पूर्ण प्रकरणावर आम्हाला तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हाला काय वाटतं उत्कर्ष पॅनलचा पराभव हा नक्कीच त्यांच्या कामांमुळे झाला की याच्यावर सुद्धा राजकीय डावपेच होता? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एमएच या आपल्या यूट्यूब चॅनलला। धन्यवाद।